नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, ठरल्याप्रमाणे आपण चर्चा तुमची आमची या सदरामध्ये तुमच्याकडून आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कालच दिनेश दुरुककर यांनी एक प्रश्न विचारला होता आणि ते असं म्हणतात की लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य जे नव्याने निवडून आलेले आहेत त्यांची नावं, ठिकाणी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल आम्हाला माहिती मिळू शकेल का? मंडळी, खूप छान प्रश्न आहे. आता आपण लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांना ज्यांच्याबरोबर स्पर्धा करून मतं मिळवता आली ते किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला राहिलेले उमेदवार यांचीसुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चला तर आपण लातूर जिल्ह्यातले विजयी उमेदवार आणि त्यांचे स्पर्धक यावर आजचा एपिसोड करूया. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया आर्वी या जिल्हा परिषदच्या सदस्यापासून. अर्थात महापूरमध्ये आर्वी नावाचं गाव आहे आणि तिथून राजश्री देशमुख या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांना 9,088 मतं मिळाली आहेत आणि त्याखालोखाल भाजपच्या वैशालीताई लोंढे होत्या, शिवाय वर्षा सूर्यवंशी होत्या. त्यानंतर दुसरं जिल्हा परिषदचं ठिकाण बघूया आपण काटगाव. काटगावचा विचार करता अश्विनी शिंदे या काँग्रेसकडून विजयी झाले आहेत आणि त्यांना मतं मिळाली आहेत 9,489. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या पूर्वा देवी देशमुख ज्या भाजपकडून होत्या आणि शीतल सुरवसे जे शिवसेनाकडून होत्या. यानंतर निटूरचा विचार केला तर निटूरमध्ये रोहित पाटील हे विजयी झालेले आहेत आणि अर्थात ते भाजपकडून आहेत आणि 7,357 मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि कट्टर विरोधक राहिलेले आहेत सुरेंद्र धुमाळ जे काँग्रेस पक्षाकडनं उभा होते आणि परमेश्वर हासबे अपक्ष होते. यानंतर पुढचा विचार करू तेव्हा आपण बघू औराद शहाजनीला. औराद शहाजनीमध्ये योगिता जाधव या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. त्यांना 7,127 मतं मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांच्याबरोबर लढत केली ते आरती भंडारे भाजपमधून होत्या, तर दुसऱ्या होत्या पूजा बोंडगे उद्धव सेनेकडनं. यानंतर खंडाळीचा विचार करता शीतल खोमने या राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाकडनं त्यांना तिकीट मिळालेलं होतं आणि त्या 7,508 मत घेऊन विजयी झालेले आहेत. अर्थात त्यांनी ज्यांना लढत दिली त्या रेखा हाके या भाजपच्या होत्या आणि दुसऱ्या होत्या सरस्वती नरवटे. मंडळी, यानंतर रोकडा सावरगावचा विचार करूया. रोकडा सावरगावमधून विजयी ठरलेले आहेत अश्विन नागराळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ज्यांना 9,214 मतं मिळालेली आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ज्यांना हरवलं त्याच्यात विठ्ठल घुमनवाड जे राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे होते आणि अर्थात त्यानंतर दुसरे होते शिवसेनेचे शालूबाई गोजेवाड. मंडळी, यानंतर पुढचा ठिकाण आपण बघूया तर पुढचे जिल्हा परिषद सदस्य आहेत नळेगावचे आणि नळेगावचे विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य आहेत अमर पाटील जे भाजपकडून 8,129 मताने विजयी झालेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी होते अनिल चव्हाण जे काँग्रेसचे होते आणि शिवाजी राष्ट्रवादीचे शिवाजी काळे होते. मंडळी, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य भातांगळीला विजयी ठरलेले आहेत महादेव साळुंके ज्यांनी भाजपकडनं ज्यांना तिकीट मिळालं होतं आणि ज्यांनी 9,764 मतं मिळवलेली आहेत. त्यांचे सहकारी अर्थात प्रतिस्पर्धी होते सुनील पडिले जे काँग्रेसकडनं होते आणि राष्ट्रवादीकडनं होते दिलीप पेदाटे. त्यानंतर तांदूळ याचे जिल्हा परिषद सदस्य बघूया. ते निवडून आलेले आहेत श्रीकांत माने ज्यांनी काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मिळवलं होतं आणि 8,293 मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांना हरवलं ते दीपक वांगसकर भाजपचे होते आणि शिवाय राष्ट्रवादीचे बख्तार बागवानसुद्धा होते. यानंतर पुढचे जिल्हा परिषद सदस्य आहेत अंबुलगा बुद्रुक. अर्थात या ठिकाणी विजय मिळवला आहे चंद्रकांत होरे यांनी जे भाजपकडून होते आणि ज्यांना 7,607 मतं मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांच्याबरोबर स्पर्धा केली ते एकनाथ शेळके आहेत ज्यांना 7,066 मतं मिळालेली आहेत. शिवाय त्याच ठिकाणी नोटामध्ये 186 मतंसुद्धा वेगळी मिळालेली आहेत. यानंतर पुढच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत मदनसुरी येथील शरयू माने. अर्थात त्या शिवसेनेकडनं यशस्वी झाल्या आणि त्यांना 5,931 मतं मिळालेली आहेत. त्यांच्या जवळजवळ खालोखाल असलेल्या प्रतिस्पर्धी होत्या सिंधू माने काँग्रेस ज्यांना 5,813 मतं होती आणि सविता बिराजदार ज्या मनसेकडनं होत्या. हाडोळती चे जिल्हा परिषद सदस्य आहेत अजिंक्य देशमुख
हे भाजपकडनं यशस्वी झालेले आहेत. 9,777 मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांच्याबरोबर स्पर्धा केली ते आहेत वैजनाथ निजवंते, जे राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे होते, आणि त्यासोबत शिवसेनेकडनं जयराम पवार होते. जानवळ जिल्हा परिषद सदस्याचा विचार करता यशस्वी ठरलेले आहेत दयानंद सुरवसे. दयानंद सुरवसे हे राष्ट्रवादी पक्षाकडनं होते, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होते, आणि त्यांना 6,907 मतं मिळालेली आहेत. त्यांचे नजीकचेच प्रतिस्पर्धी होते काँग्रेसचे नागनाथ पाटील आणि भाजपचे रमाकांत साबदे. यानंतर वाढवणा बुद्रुकचे जिल्हा परिषद सदस्य आपण बघूया. तिथे यशस्वी झालेत रामचंद्र तिरोके, जे भाजपकडनं होते, ज्यांना 8,268 मतं मिळालेली आहेत. तर ज्यांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवलं ते प्रतिस्पर्धी होते नागोराव चिमणदरे काँग्रेसकडनं आणि शंकर शेळके हे शिवसेनेकडनं होते. बघा, आपण लातूर जिल्ह्यातील यशस्वी असलेल्या 59 गटातील जिल्हा परिषदच्या विजयी उमेदवाराबद्दल माहिती घेतो आहोत. अर्थात यशस्वी आणि विजयी झालेल्या उमेदवाराचं नाव प्रथम असतं आणि त्यांचा पक्षसुद्धा आणि मतं सांगितली जातात. त्यानंतरची जी 1-2 नावं येतील ते अर्थात त्यांच्यासोबत जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते त्यांच्याही नावाचा आपण उल्लेख करतो, जेणेकरून लातूर जिल्हा परिषदच्या परिसरातील सगळ्या मंडळींना लातूर जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी झालेले उमेदवार आणि जे सध्या या प्रयत्नात होते आणि ज्यांना यश प्राप्त होऊ शकले नाही पण ते जी जनतेच्या सेवेसाठी तयार आहेत त्यांचीही ओळख व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आता आपण बघूया 59 गटापैकी महाराणा प्रतापनगर आणि अर्थात इथे यशस्वी झालेले आहेत महादेव मस्के, जे काँग्रेस पक्षाकडनं होते. 9,162 मतं त्यांना मिळालेली आहेत. आणि नजीकच्या 2 प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी हरवलं, त्याच्यामध्ये सोमनाथ वाघमारे जे भाजपकडनं होते आणि गोरोबा मगर जे शिवसेनेकडनं होते. त्यानंतर मुरुड बुद्रुक गटामधून आपण बघितलं तर जयश्री तवले या यशस्वी ठरलेले आहेत, त्यांना विजय मिळवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या उभ्या होत्या आणि 6,029 मतं त्यांना मिळालेली होती. त्यांनी सारिका फेरे ज्या काँग्रेसकडनं उभ्या होत्या आणि रंजना हिंगेले ज्या भाजपकडनं उभ्या होत्या त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांनी हरवलेलं आहे. यानंतर आपण विचार करूया लांबुटा गटाचा. लांबुटा गटामधून विजयी ठरलेल्या उमेदवार आहेत मानसी मरुरे, ज्या काँग्रेस पक्षाकडनं होत्या आणि त्यांना 8,330 मतं मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांच्याबरोबर स्पर्धा केली आणि ज्यांना हरवलं त्यामध्ये सुवर्णा लोभे ज्या भाजपकडनं होत्या आणि सुरेखा पाटील ज्या शिवसेनेकडनं होत्या. यानंतर पुढचे जिल्हा परिषद सदस्य बघूया. अर्थात सरवडी गटाचे विजयी उमेदवार आहेत आणि कविता गोरे ज्या भाजपकडनं निवडणुकीला उभ्या होत्या. तर जे हरले त्याच्यामध्ये कमलबाई नेलवाडे काँग्रेस आणि सुवर्णा काकडे अपक्ष. शिरूर ताजबंद गटाचा विचार आपण करूया. शिरूर ताजबंद गटामधून उत्तम माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशस्वी झालेले आहेत, ज्यांना 12,554 मतं मिळालेली आहेत. तर त्यांचे नजीकचे स्पर्धक होते पांडुरंग कांबळे जे काँग्रेसकडनं होते आणि लखन गायकवाड जे वंचितकडून होते. सापोली गटाचा विचार करूया. रंजना चाटे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत, ज्यांना 10,057 मतं मिळालेली आहेत. ज्यांच्या खालोखाल त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्या सोमनबाई लोणाळे भाजपकडनं आणि संगीता हाके या काँग्रेसकडनं होत्या. सोमनाथपूर गटाचा आपण विचार करूया. सोमनाथपूर गटाचा विचार केला तर उषा भुजबळे या भाजपकडनं होत्या आणि ते यशस्वी ठरलेले आहेत. त्यांना 8,832 मतं मिळालेली आहेत. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि आता ज्यांना कमी मतं मिळालेली आहेत ते जयश्री तोंडारे काँग्रेसकडनं होते आणि सुमित्रा सूर्यवंशी शिवसेनेकडनं होत्या. आता बघूया पाखरसांगवी गटाचा विचार. पाखरसांगवी जवळजवळ लातूरच्या सलग असलेलं हे केंद्र आहे किंवा गट आहे आणि या ठिकाणातून सोनाली थोरमोटे या काँग्रेस पक्षाकडनं 9,592 मतं घेऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांचे नजीकच्या स्पर्धा होत्या अश्विनी खंदाडे आणि शिवाय त्याच ठिकाणी नोटामध्ये 271 मतं आढळलेली आहेत. मंडळी, यानंतर पुढचा गट आहे निवळी गटामध्ये यशस्वी ठरलेले आहेत दीपाली अदमाने ज्या काँग्रेसकडनं होत्या आणि 8,064 मतं ज्यांना मिळालेली आहेत. त्यांचे नजीकच्या प्रतिस्पर्धी होत्या मयुरी अदमाने ज्या भाजपकडनं आणि श्यामल सवई ज्या शिवसेनेकडनं ज्यांना तिकीट मिळालेलं होतं. यानंतर आता बघूया पुढचे जिल्हा परिषद सदस्य अर्थात दापका या ठिकाणचे. दापका गटाचे शाहिद पटेल काँग्रेसकडनं 7,979 मतं घेऊन यशस्वी झालेले आहेत. तर ज्यांना यश मिळालं नाही ते लालासाहेब देशमुख भाजपकडनं होते आणि अबरार देशमुख हे राष्ट्रवादीकडनं होते.
कासार शिर्शी गटाचा विचार केला तर उमाजी उमापुरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांनी 5056 मतं घेऊन यश मिळवलेलं आहे. तर ज्यांना यश पदरात पाडून घेता आलं नाही ते परमेश्वर धुमाळ भाजपकडनं होते आणि निलेश चिंचनसुरे हे काँग्रेसकडून होते. अंदोरी गटाचा विचार करूया. फुलचंद गुंडरे हे यशस्वी ठरले जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, ज्यांना 7023 मतं मिळालेली आहेत. तर ज्यांना यश मिळालं नाही ते त्यांचे प्रतिस्पर्धी होते अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या उमेदवार होत्या शरद पवार गटाच्या, आणि सचिन भिकाणे जे शिवसेना गटाकडनं त्यांना पक्षाकडनं तिकीट मिळालेलं होतं, ते पण यशस्वी होऊ शकले नाहीत. आता यानंतर जिल्हा परिषदचा गट बघूया. रोहिणा गटामधून ज्यांनी विजय मिळवला आहे ते आहे उषा सोनकांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना तिकीट मिळालं होतं. 9860 मतांनी त्या मत घेऊन त्या पुढं आल्या आणि त्यांच्या खालोखाल होत्या सुप्रिया श्रंगारे ज्या भाजपकडनं होत्या आणि सोनिया नाईकवाडे ज्या काँग्रेसकडून होत्या. नळगीर गटातून रुपाली गायकवाड या काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मिळवलेल्या उमेदवार यशस्वी ठरलेले आहेत. त्यांना 5867 एकूण मतं मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांच्याबरोबर स्पर्धा केल्या आणि ज्या पाठीमागे राहिल्या त्या साधना आंबेगावे शिवसेनेकडनं होत्या आणि वैजंतीमाला सूर्यवंशी या भाजपकडनं होत्या. मंडळी, यानंतर पुढचा गट आहे हरंगुळ बुद्रुक. भागीरथीबाई पाटील या काँग्रेसच्या उमेदवार 9232 मतं घेऊन यशस्वी ठरले आहेत. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी ज्या विजयी झाल्या नाहीत परंतु त्यांच्या खालोखाल मतं मिळवलेली आहेत. सरिता काळदाते ज्या भाजपकडनं होत्या आणि रेखा खरोसे अपक्ष उमेदवार होत्या. एकूर्गा गटाचा विचार केला तर दत्तात्रय टेकाळे हे काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मिळवलेले उमेदवार यशस्वी ठरले. त्यांना 8270 मतं मिळालेली आहेत. त्यांच्या खालोखाल साहेबराव मुळे भाजपचे उमेदवार होते आणि दीपक इंगळे हे सुद्धा दुसऱ्या एका पक्षाकडनं त्यांना तिकीट मिळालेलं होतं. अर्थात त्यानंतर हलगरा गटाचा विचार करूया. तिथून तानाजी बिराजदार यशस्वी ठरलेत जे भाजपचे उमेदवार होते आणि ज्यांना 7971 मतं मिळालेली आहेत. तर जे यशस्वी होऊ शकले नाहीत परंतु त्यांच्याबरोबर चांगली टक्कर दिली ती आहेत रमेश मदरसे काँग्रेस पक्षाकडनं होते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं विनायक बगदुरे. तांबुळा गटाचा विचार केला तर तांबाळामधून मीरा तुबाकले या अपेक्ष उमेदवार 5816 मतं घेऊन यशस्वी ठरले आहेत. त्यांनी ज्यांच्याशी लढत दिली त्या होत्या महानंदा तुमकुटे ज्या भाजपकडनं होत्या. तर नोटामध्ये इथं 1201 मतं आढळलेली आहेत. किनगाव गटाचा विचार केला तर प्रतीक्षा गुट्टे या भाजपच्या उमेदवार 10,112 मतं घेऊन यशस्वी ठरले आहेत. त्यांची लढत होती अरुणा गुट्टे काँग्रेसबरोबर आणि राधाराणी आमले प्रहार गटाबरोबर. अर्थात प्रहार पक्षाकडनं त्यांना तिकीट मिळालेलं होतं. यानंतर वडवळ नागनाथचा विचार करूया. तिथं यशस्वी ठरले आहेत भानुदास पोटे जे राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडनं होते आणि ज्यांना 9248 मतं मिळालेली आहेत. ज्यांना यश मिळालं नाही परंतु जे भानुदास पोटे यांचे स्पर्धक होते ते अशोक चिंते भाजपकडनं उमेदवार होते तर माधव कोळगावे हे काँग्रेसकडून उमेदवार होते. आणि मंडळी, यानंतरचे पुढचे यशस्वी उमेदवार आहेत निडेबन गटाचे दीपक सूर्यवंशी जे राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यांना तिकीट मिळालं होतं आणि 9268 मतं घेऊन ते विजयी झाले आहेत. तर ज्यांना विजय मिळाला नाही आणि दीपक सोमवंशी यांचे स्पर्धक होते ते रणजित पाटील काँग्रेसकडनं होते तर नरसिंग जाधव शिवसेनेकडनं होते. दर्शक श्रोते हो, आपण लातूर जिल्हा परिषदेच्या 59 गटातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं हे बघतो आहोत. सर्वप्रथम आपण नाव घेतो आहोत ते विजयी झालेल्या उमेदवाराचं आणि त्यानंतर जी 2 नावं घेतली जातात ते त्यांना ज्यांनी टस्सल दिली आणि जे यशस्वी होऊ शकले नाहीत ते किंवा प्रसंगी जास्त मतं मिळाली असतील तर आपण नोटाचा सुद्धा उल्लेख करतो आहोत. आता लोहारा गटातून मुकेश भालेराव हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांना 8102 मतं मिळालेली आहेत. तर त्यांनी ज्यांच्याशी लढत दिली आणि जे पाठीमागे राहिले ते विजयकुमार कांबळे भाजपचे उमेदवार होते आणि गणेश कांबळे हे शिवसेनेचे उमेदवार होते. कामखेडा गटामधून आशाताई भिसे या काँग्रेसच्या उमेदवार यशस्वी झाले आहेत, विजयी झाले आहेत. त्यांना 6871 मते होते. तर अगदी 2च मतांनी पाठीमागं असलेल्या भाजपच्या उमेदवार ज्यांनी खूप मोठी टस्सल दिली त्या होत्या सरिता भिसे आणि त्यानंतरचे उमेदवार होते आशा दाणे ज्या शिवसेनेकडनं त्यांना तिकीट मिळालेलं होतं. वलांडी गटाचा जर विचार केला तर उषाबाई पाटील या भाजपच्या उमेदवार यशस्वी झाल्या ज्यांना 7359 मतं होते आणि त्यांनी ज्यांना हरवलं त्याच्यामध्ये अंजली बिळकोने
काँग्रेसच्या होत्या, तर मनीषा गायकवाड या वंचितच्या होत्या. आता आलमला गटातून विजयी झालेल्या उमेदवार आहेत शीतल चिलमे, ज्यांना भाजपकडनं तिकीट मिळालं होतं आणि ज्यांनी 6,693 मतं मिळवून विजय मिळवलेला आहे. त्यांनी ज्यांना हरवलं त्याच्यामध्ये उर्मिला मिठापल्ले काँग्रेसच्या उमेदवार होत्या, तर कानोपात्रा झिरमेरे या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. यानंतर पुढचे उमेदवार आहेत उजनी गटाचे. उजनी गटातून संदीपान शेळके हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यांनी 6,674 मतं मिळवलेली आहेत. तर त्यांनी ज्यांना हरवलं त्याच्यामध्ये नारायण लोखंडे काँग्रेसचे उमेदवार होते, तर राज पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मंडळी, यानंतर पुढे बघूया तर हेर गटामधून दिलीप कुमार मटके हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांना 9,067 मतं मिळालेली आहेत आणि त्यांनी ज्यांना हरवलं ते आहेत अविनाश सूर्यवंशी शिवसेनेकडनं, तर वर्षा राणे हिरकर या काँग्रेसकडनं होत्या. त्यानंतर पुढच्या गटाचा विचार केला तर लातूर जिल्हा परिषदच्या विजयी झालेल्या आपण जिल्हा परिषद सदस्यांचा निवडणुकीचा निकाल आता एका लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण ऐकतो आहोत. पोहरेगाव गटाचा विचार केला तर मनीषा कदम या यशस्वी झाले, त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि 9,948 मतं त्यांना मिळालेली आहेत. तर मनीषा सरवदे भाजपकडनं आणि शबाना शेख राष्ट्रवादीकडनं होत्या. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊ शकले नाहीत. जवळगा गटातून विचार केला तर रामलिंग शेरे हे विजयी झाले, जे भाजपकडनं तिकीट मिळालं होतं आणि ज्यांना 7,225 मतं मिळालेली आहेत. तर जे त्यांच्या खालोखाल होते पण विजयी ठरलेले नाहीत ते विकास डगवाले काँग्रेसकडून होते आणि कालिदास माने हे अर्थात राष्ट्रवादीकडनं होते. यानंतर पुढचे विजयी उमेदवार आहेत लोदगा गटाच्या पूनमताई मुक्ता, जे भाजपकडनं ज्यांना तिकीट मिळालं होतं 9,619 मतं घेऊन त्या विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी होते अरुणा सोमवंशी उद्धव सेना गटाचे, ज्यांना 7,109 मतं होती, तर स्वयंप्रभा पाटील या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. आता अशोक गटाचा विचार केला तर सईताई गोरे या काँग्रेसच्या उमेदवार 7,603 मतं घेऊन यशस्वी झाले आहेत. त्यांनी ज्यांना हरवलं ते आहेत सदिच्छा माने भाजप आणि सुरेखा माने अपक्ष. मंडळी, यानंतर पुढचे सदस्य आहेत तोगरी गटातील, ज्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर बिराजदार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना तिकीट दिलं होतं आणि 9,601 मताने ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी ज्यांच्याबरोबर लढत केली ते आहेत शिवाजी मुळे काँग्रेस आणि लक्ष्मीकांत पाटील शिवसेना. येरूळ गटाचा विचार केला तर तुळसाबाई लोंढे या उमेदवार विजयी ठरले आहेत. त्यांना भाजपनं तिकीट दिलं होतं आणि 7,312 मतं घेऊन त्या सर्वप्रथम राहिल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या शीतल सोनवणे काँग्रेस आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शीतल सोनकवडे या राष्ट्रवादीकडनं उभ्या होत्या. मंडळी, यापुढचे गट आहे वांजरवाडा गटामधून विजयी उमेदवार आहेत धर्मपाल देवशेट्टे, जे अपक्ष होते आणि ज्यांना 4,634 मतं मिळालेली आहेत. ज्यांच्याबरोबर स्पर्धा होती आणि त्यांच्या खालोखाल मतं मिळवलेली आहेत विठ्ठल चव्हाण राष्ट्रवादीचे उमेदवार आणि बाबूराव जाधव काँग्रेसचे उमेदवार. मंडळी, यानंतर पुढचे उमेदवार अर्थात यशस्वी उमेदवार आणि जिल्हा परिषद लातूर येथील आता नवनिर्वाचित सदस्य तानाजी जाधव हे उद्धव सेनेकडनं उभे होते आणि 7,653 मतं घेऊन ते विजयी ठरले आहेत. त्यांनी ज्यांना धूळ चारली त्याच्यामध्ये अजय साळुंके भाजपचे होते आणि प्रदीप शेळके हे मनसेकडून उभे होते. त्यानंतरच्या पुढच्या विजयी उमेदवार आहेत मातोळा गटाच्या दीपाली भोसले, ज्या काँग्रेसकडनं उभ्या होत्या आणि 8,990 मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांना धूळ चारली ते आहेत कविता मोरे, भाजपकडनं उभ्या होत्या त्या, आणि त्यानंतर नोटाला मिळालेली मतं आहेत 148. मंडळी, यानंतर पुढचे जिल्हा परिषद सदस्य आहेत पानगाव गटातून विजयी झाले आहेत सुनील नागरगोजे, जे मनसेचे उमेदवार आहेत आणि 7,806 मतं त्यांनी मिळवलेली आहेत. तर त्यांच्या खालोखाल राहिलेले दोन उमेदवार म्हणजे गणेश तुरुप काँग्रेसकडनं आणि सतीश आंबेकर हे भाजपकडनं होते. साकोळ जिल्हा परिषद गटाचे यशस्वी उमेदवार आहेत अर्थात जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड, जे काँग्रेसकडनं उभा होते आणि 8,493 त्यांना मतं मिळालेली आहेत. तर त्यानंतर दुसरे त्यांच्या खालोखालचे उमेदवार होते ज्यांना माणिक गायकवाड यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर मात केली आणि विजयी ठरले. ते ज्यांना पराजय पत्करावं लागलं ते विठ्ठल वाघमारे भाजपकडनं होते आणि प्रमोद सूर्यवंशी सुद्धा वंचित गटाकडून होते. माळ हिप्परगा जिल्हा परिषद गटामधून नागेश्वरी केंद्रे या विजयी झाल्या आहेत. त्या काँग्रेसकडनं होत्या आणि 8,199 मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांच्या खालोखाल मतं मिळवलेल्या आणि या निवडणुकीमध्ये पाठीमागे राहिलेल्या रोहिणी केंद्रे भाजपकडनं होत्या, तर अक्षता शिवशेट्टे या शिवसेनेकडनं होत्या. लांबजना गटामध्ये
यशस्वी ठरलेत शालिनीताई चव्हाण, ज्या काँग्रेसकडून उभ्या होत्या, ज्यांना 8,161 मतं मिळाली. पण त्यांच्या खालोखाल मतं घेऊन यश न मिळालेली आहेत मंदाकिनी बेटजवळगे, जे भाजपकडनं होत्या, आणि इथे नोटाला 231 मतं मिळालेली आहेत. किल्लारी गटामधून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून विजयी झाले आहेत सुभाष पवार, ज्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं होतं आणि 7,084 मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांना हरवलं ते आता आहेत युवराज बिराजदार, भाजपचे उमेदवार, आणि मनोहर पाटील अपक्ष होते. यानंतर पुढच्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ज्या विजयी झाले आहेत त्या आहेत शिवकन्या गोडभरले, ज्या भाजपनं तिकीट दिलं होतं आणि 9,368 मतांनी त्या पुढं सरकल्या. त्यांच्या पाठोपाठ होत्या रुपाली भोसले काँग्रेस आणि कुशाल कातपुरे या वंचित गटाच्या. यानंतर जिल्हा परिषद सदस्य बोरोळचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून औदुंबर पांचाळ हे काँग्रेसकडून उभे होते आणि 6,714 मतं त्यांना एकूण मिळालेली आहेत. त्यांनी ज्यांना हरवलं त्याच्यामध्ये धोंडराज गुणाले भाजपकडनं होते आणि नोटाला मतं होती 182. आणि मंडळी, यानंतरचे जिल्हा परिषद सदस्य आहेत गुत्ती येथील शांताबाई आदावले, काँग्रेसकडनं उभ्या होत्या, 7,086 ज्यांना मतं मिळाली. आणि त्यांच्या खालोखाल जे अयशस्वी ठरले वेदिका आदावले राष्ट्रवादी आणि निर्मला भंगारे शिवसेना. मंडळी, आणि यानंतरचा 59वा गट आहे भादा, अर्थात भादा जिल्हा परिषद गटामधून यशस्वी ठरले आहेत छायाताई चिंचोलकर, ज्या भाजपकडनं होते, ज्यांना 8,009 मतं मिळालेली आहेत. आणि जे यशस्वी नाहीत, हरले आहेत, त्या आहेत पूजा होदाडे, काँग्रेसकडनं होत्या आणि नोटाला या ठिकाणी 359 मतं मिळालेली आहेत. मंडळी, आपण ऐकत होता लातूर जिल्हा परिषदेच्या 59 गटातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं, शिवाय त्यांच्या मताखालोखाल असलेल्या 2 उमेदवाराचा पक्ष आणि त्यांचाही नावाचाही उल्लेख आपण ऐकलेला आहे. अशा पद्धतीनं लातूर जिल्हा परिषदेमध्ये आता नवीन राज्य करण्यासाठी 59 उमेदवार यांची निवड झालेली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणूक 2026मध्ये हे 59 उमेदवार आता पुढच्या 5 वर्षामध्ये जिल्हाभराचा कारभार चालवतील. त्या सर्वांना अर्थात शुभेच्छा आहेत, जे या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आता पुढच्या काळामध्ये सुद्धा ते लोकांचे प्रश्न मांडणार आहेत. त्याही सर्व उमेदवारांना, अर्थात त्यांना यश मिळालं नसलं तरी ते उमेदवार होते, पुढच्या भावी कालखंडासाठी सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलच्या वतीनं शुभेच्छा. आणि मंडळी, एक विनंती, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.